वर्षाचा शेवट एकादशी तिथीनं होणार असल्यानं 31 डिसेंबर कसा साजरा करायचा असा प्रश्न काहींना पडला असेल। एकादशी तिथी दोन्ही दिवशी सूर्योदयानंतरपर्यंत असते किंवा हरिवासर दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतरपर्यंत असतो। अशा वेळी एकादशीचे व्रत 2 दिवसांचे होते। यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो की व्रत नक्की कधी ठेवावे। पंचांगानुसार पौष शुक्ल एकादशी तिथी 30 डिसेंबर रोजी सकाळी 7:50 सुरू होऊन 31 डिसेंबर रोजी पहाटे 5 वाजेपर्यंत आहे। एकादशीची उदय तिथी 30 डिसेंबरला आहे, परंतु हरिवासरची समाप्ती 31 डिसेंबरला सकाळी 10:12 आहे। अशा परिस्थितीत गृहस्थ लोक पौषपुत्रदा एकादशीचे व्रत 30 डिसेंबरला ठेवतील आणि वैष्णवपंथीय लोक हे व्रत 31 डिसेंबरला ठेवतील। जे लोक 31 डिसेंबरला पौषपुत्रदा एकादशीचे व्रत ठेवतील ते भगवान विष्णूंची पूजा साध्य योग, कृतिका नक्षत्र आणि सर्वार्थ सिद्धी योगात करतील। गृहस्थ लोक त्यांच्या एकादशी व्रताचे पारण 31 डिसेंबरला दुपारी करू शकतील। त्या दिवशी पारणाची वेळ दुपारी 1:26 ती दुपारी 3:31 पर्यंत आहे। वैष्णवपंथीय लोक एकादशी व्रताचे पारण नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 जानेवारी 2026 रोजी सूर्योदयानंतर करू शकतात। या दिवशी पारणाची वेळ सकाळी 7:14 ते सकाळी 9:18 पर्यंत असेल।